आमचा विश्वास आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। नार्वेकरांच्या निवडीला आम्ही आव्हान दिलंय असंही आदित्य ठाकरेंनी म्हणालंय। तर राज्यातील सत्ता संघर्षाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात निकाल येण्याची शक्यता आहे। हा निकाल उद्याच येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। हर एक दल दलदल निर्माण कर रही है, बयान करके मैं उसमें जाना नहीं चाहता। हमारा न्याय देवता पे पूरा विश्वास है और यही है कि जो संविधान को जिस संविधान के हम पूजक हैं उसी को अगर लेके जाए आगे तो मुझे लगता है ये देश की भलाई होगी। तर नार्वेकरांच्या निवडीला आम्ही आव्हान दिलंय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। नार्वेकरांच्या निवडीला आम्ही आव्हान दिलंय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर सत्ता संघर्षाच्या निकालाचा काउंटडाऊन आता सुरू झालाय। या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आणि हा निकाल उद्या येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।